सर्ग आपला चालू आहे. अगदी शेवटाला आपण आलेलो होतो. 48 49 50वा श्लोक आपण घेतलेला सर्वात शेवटी. तर यत्र सर्व यतः सर्व यत्र सर्वम यतः सर्वम यत् सर्वम सर्वतश्च यत् यत्र नेदम ततो नेदम यन्नेदम नेदृशम जगत. म्हणजे हे जे पद आहे ब्रह्मपद आहे त्याची वर्णन करतायत. तर त्याचं वर्णन त्याने असं केलं की हे जे पद आहे त्याच्यापासूनच सर्व जगाची उत्पत्ती झालेली आहे. त्यामुळे हे जगतामध्ये किंवा आपल्या भोवताली सर्व गोष्टींमध्ये विद्यमान स्वरूप असलेली एकमेव वस्तूमध्ये म्हणजे ब्रह्म आहे. तर त्या सर्व ठिकाणी हे उपस्थित आहे. त्यामुळे कुठली दिशा असू दे किंवा कुठलंही दृश्यमान वस्तू हे सर्व काय आपण म्हणतो जगत स्वरूप जरी असलं तरी त्यामध्ये ब्रह्मच अस्तित्वात आहे. आणि हे सर्व कशाने उत्पन्न झालेलं आहे तर मनामुळे उत्पन्न झालेलं आहे. मनाचाही कशाने उत्पन्न झालेलं आहे तर मनाच्या स्पंदनाने उत्पन्न झालेलं आहे. आणि म्हणूनच त्याला नाव काय दिलं उडके सर? जगत कशानं तयार होतं? संविद. 26 अरे. हा, संविद लक्षात ठेवायचं कारण संविद नावाची टीप येते. हम्म. टीप येते. संविद या शब्दावरच टीप येते. ती लिहिता आली हम्म. पाहिजे. संविद कसं निर्माण होतं त्याची उदाहरणं कशी आहेत ती सुरुवातीला आपण घेतली सगळी. बरोबर. नाही तो तोंडासमोर शब्द होता पण आठवलं नाही. हा, असं होतं. आणि मग ऐनवेळी पटकन काहीतरीच वाटायला लागतं आता हे काय नवीन आलं असं नको हम्म. वाटायला. हम्म. तर हे कसं तयार होतं तर मनाच्या स्पंदामुळे. मनाचा स्पंद कशामुळे होतो? प्राणाच्या स्पंदामुळे. मग हम्म. प्राणाचा स्पंद थांबवण्यासाठी 8 उपाय सांगितले सुरुवातीला. त्याच्यानंतर ध्यान कसं करायचं ह्याची पद्धत शिकवली. बरोबर. आणि त्याच्यानंतर हे पद प्राप्त होणार असलेला जो मनुष्य आहे त्यानं काय समजल्यानंतर त्याला म्हणजे त्याला कशी जाणीव होईल की मला हे पद जाणवलं. तर त्याला ते कसं जाणवेल याच्यासाठी काही उदाहरणं दिली. त्याचं साधारण वर्णन केलं. कारण का तर ते इंद्रिय गम्य नाहीच आहे. इंद्रियांच्या पलीकडची अस्तित्वात असलेली गोष्ट आहे. त्यामुळे आपण ते अनुभवू शकत नाही स्वतः. जेव्हा त्याचा साक्षात्कार होतो तेव्हाच ते आपल्याला प्राप्त होतं. त्यामुळे हे जे निर्माण झालेलं दृश्यमान जगत आहे ते दिसतंय तर खरं परंतु वास्तव नाही आहे. ते अवास्तव आहे. त्याला संविद असं म्हटलेलं आहे. आणि अं, वास्तव में दृश्यमान इस प्रकार का जगत है ही नहीं. इस श्लोक में इदम दृश्यम यत्र न इस वाक्य से अधेयता रूप से जगत में सच्चिदानंदात्म संबंध का निषेध करने से किसी अंश से भी जगत और ब्रह्म का सादृश्य नहीं है यह सूचित हुआ है. पुढे म्हणजे काय तर सादृश्य नाहीये. म्हणजे ब्रह्मतत्व जरी तुमच्या सर्व गोष्टीत अस्तित्वात आहे परंतु आपण या इंद्रियाद्वारे मनाद्वारे त्याला सदृश्यता देऊ शकत नाही की हे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की लाल रंग आहे. जास्वंदीच्या फुलासारखा लाल रंग. म्हणजे कशाची तरी कशाला उपमा दिली. आलं का कुडके सर? आपण उपमा हो. देऊन गोष्टी सांगत असतो. कशी हम्म. सांगत असतो तर एखाद्या गोष्ट कशी आहे हे आता मी समजा तुम्हाला नील गाय असं म्हटलं तर तुम्हाला कळतं की गायी सदृश गाईसारखी. गायीसारखी. तसंच मी समजा म्हटलं की लाल रंग जास्वंदी सारखा म्हणजे कसा हम्म. तो तुम्हाला कळतं. हम्म. परंतु कसा हे सांगण्यासाठी कशाची तरी उपमा दिल्याशिवाय होत नाही ना. मग बरोबर. ब्रह्मपद कसं आहे हे सांगण्यासाठी माझ्या भोवताली ज्या अस्तित्वात वस्तू आहेत त्याच्या सदृश ब्रह्म नाहीच आहे. हम्म. कुठल्याही वस्तूची मी उपमा देऊन सांगू शकत नाही की ब्रह्म ह्याच्याप्रमाणे आहे. ब्रह्म दिसायला कुडके सरांप्रमाणे आहे असं मी नाही म्हणू शकत. किंवा कुठलाही पदार्थ की जो सादृश असेल असा कुठलाही जगतामधला सादृश पदार्थ नाहीये हे त्यांना सुचवायचं आहे. चला पुढचा श्लोक घेऊया. विनाशित्वात
विकल्पात वा वा विकल्प विकल्पत्वात गुणित्वात निर्गुणात्मनः यस्य नो सदृश्यो दृष्टो दृष्टांतः. आता गुळगुळीत केलं बघा ह्या श्लोकामध्ये. यस्य नो सदृष्टो दृष्टो दृष्टांतः किंचित कंश्चित एव हि काय यह जगत विनाशी विकल्प स्वरूप. विकल्प म्हणजे काय? पर्याय. हा, पर्याय किंवा रज्जूला सापाला रज्जूला साप समजणे. हम्म, आपल्याकडे वृत्ती आपल्याला शिकवली पहिल्याच ह्याच्यात, हम्म, बरोबर. हम्म, तर ती विकल्प स्वरूप आहे. त्यानंतर जग हे विनाशी आहे, जग हे विकल्प रूप आहे, तथा अनेक विध गुणों से युक्त है. गुण आहेत त्याला. म्हणजे लाल रंग आहे जास्वंदीला, जास्वंदीच्या फुलाला. मग फुलातला रंग काढून टाका असं होईल का? नाही होऊ शकत. हम्म. फुलातला सुगंध काढून टाकला असं होईल का? नाही होत. तो नाही. त्याच्या बरोबरच अस्तित्वात येतो, बरोबर आहे. मग तसं याच्यामध्ये ते जे असतात त्यांना आपण काय म्हणतो? गुण म्हणतो. ज्या गुणाद्वारे आपण एखादी गोष्ट जाणतो, अशा अनेक गुणांनी हे जगत युक्त आहे. इसीलिए समस्त गुणों से वर्जित, या सर्व गुणांनी वर्जित असलेला आत्म किंवा ब्रह्मस्वरूप आहे. आणि या जगतामध्ये असा कुठलाही पदार्थ नाही ज्याच्यामध्ये याचं सदृश्यत्व आहे. त्यामुळे याचा कोणालाही दृष्टांत देता येत नाही. दृष्टांत म्हणजे उदाहरण. उदाहरण देऊ शकत नाही. या श्लोकामध्ये अगदी क्लिअर सांगितलं. आणि का देऊ शकत नाही ते पण सांगितलं. का सांगितलं? तर जगतामध्ये सर्व पदार्थांना काय आहेत? गुण आहेत. आणि गुण हे ज्ञानेंद्रिय गम्य असतात. हम्म. परंतु ब्रह्म हे काय आहे? निर्गुण आहे. गुणातीत. निर्गुण, गुणातीत. गुणातीत, निर्गुण. मग ह्याचं सादृश्य असू शकेल का? नाही. नाही, नाही. म्हणून ते जगतामध्ये जरी अस्तित्वात असलं तरी सुद्धा त्याच्याशी सदृश जगतामधली कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही. पुढचा श्लोक. स्वादनी सर्वशालीनाम दीपिकाम सर्व तेजसाम कलना सर्व कामानाम अंतश्चित चंद्रिकोदिता नित्य उदित स्वरूप यह चित्तरूपी चंद्रिका समस्त शालियो. म्हणजे अन्न. शाली म्हणजे भात, आपल्या एक तांदूळाची एक जात. षष्टी शाळी म्हणतात. 60 दिवसात उगवणारा तांदूळ म्हणजे शाळी किंवा षष्टी शाळी असं त्याचं नाव आहे. शालियों का आस्वाद देने वाली, सूर्यादि समस्त तेजों की दीपिका और अभ्यंतर समस्त कामों की कल्पनात्मिका है. आता या सर्वांमध्ये काय सांगितलं? जे काढून टाकता येणार नाही असं सगळं सांगितलं. जशी सुरुवातीला उदाहरणं दिलेली होती की अग्नीतली उष्णता काढता येईल का? नाही काढता येणार. दिव्याचा प्रकाश संपवता येईल का? नाही संपवता येणार. तसं यांनी सूर्याचाच म्हणजे सूर्याचा काय तेज, सूर्याचं तेज म्हणजे हे आहे. किंवा चंद्राची चित चितिरूपी चंद्रिका. त्यानंतर शालियों का आस्वाद देने वाली म्हणजे अन्नाचा जो आस्वाद आहे तो हे आहे असं. समस्त कामों की कल्पना, अभ्यंतर समस्त कामों की कल्पना दाखवता येईल का? अभ्यंतर सर्व, आता मला हे करायचं आहे, हे आतमध्ये आपले चालू आहे, दिसतंय का? नाही दिसू शकत. म्हणजे ते काय म्हणतात, सूक्ष्म स्वरूपात जो संकल्प आपण करतो आहे ती त्याच्याशी संबंधित. निष्कर्ष यह निकला कि रूप रस गंध आदि विषय करने वाली बाह्य वृत्तियों की त्रिपुटी की तथा अभ्यंतर कामादि वृत्तियों की त्रिपुट की भासक होने से इस चिति रूपी चंद्रिका का परिचय करना चाहिए. या सर्वाचं मूळ म्हणून जे कोणी तत्व आहे त्याची कल्पना आपण ब्रह्म म्हणून केली पाहिजे. कारण ते या पलीकडचं तत्व आहे, इंद्रियातीत आहे. यस्मात् कल्पतरोर्बह्यः संसार फलपंकयः अनारतम बहुरसा जायन्ते च पतन्ति च. कल्पवृक्ष स्वरूप उसी आत्मा से
ये अनेक संसार फलों की पंक्तियां जो अनेक प्रकार के रसों से परिपूर्ण है, निरंतर उत्पन्न और विनष्ट होती है, कल्पवृक्षाप्रमाणे. कल्पवृक्ष म्हणजे आपण कल्पवृक्ष जर प्राप्त झाला तर काय होऊ शकतो? जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होऊ शकतो, किंवा आपल्या सगळ्या कल्पना आपण मूर्त रूपात साकार करू शकतो. फक्त आपण जायचं, कल्पवृक्षाला प्रार्थना करायची आणि सांगायचं की मला आज आज काय व्हायचंय, डोनाल्ड ट्रम्प व्हायचं आहे. लगेच होणार तुम्ही. कल्पवृक्ष म्हणजे आपल्या कल्पना सत्यात उतरवणारा वृक्ष, जो वर्णत आहे, आपल्या पुराणात आहे वर्णित केलेला. तर तो वृक्ष उसी आत्मा से ये अनेक संसार फलों की पंक्तियां. संसार फल म्हणजे ब्रह्मावरच हे जग अधिष्ठित आहे. प्रत्येकाचं जग सुद्धा ब्रह्मावरच अधिष्ठित आहे. प्रत्येकामध्ये अस्तित्वात असलेलं ब्रह्म आहे, आणि त्याच्या कल्पना विस्ताराने म्हणजेच काय, संविद रूप फलस्वरूप, त्याच्या कल्पना शक्तीच्या फलस्वरूप जे जे उत्पन्न झालेलं आहे त्याला आपण जग म्हणतो. तीच फळं आहेत लागलेली, जो अनेक प्रकार के रसों से परिपूर्ण है, निरंतर उत्पन्न और विनष्ट होती है. कारण का, तर हे जे जग आहे ते जग काय आहे, तर नश्वर आहे. आणि नित्य अस्तित्वात असणारी गोष्ट कुठली आहे, तर आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्व आहे, ज्याचा आपण नित्य म्हणूनच उल्लेख करतो. सत, चित आणि आनंद स्वरूप. बरोबर. तर सत म्हणजे सतत अस्तित्वात असणारं किंवा सगळीकडे अस्तित्वात असणारं. त्याला कुठल्याही कालाचं बंधन नाही आहे. परंतु जागतिक उत्पत्ती जी सांगितली, जगाची उत्पत्ती सांगितली, ती कल्पना विलासच सांगितलेली आहे, किंवा जी अध्यास म्हणून सांगितलेली आहे किंवा संविद म्हणून सांगितलेली आहे. ती जसा प्राण थांबेल तशी थांबणार आहे. पण म्हणून आत्मतत्व थांबेल का? नाही थांबणार. त्यामुळे हे आत्मतत्वावरतीच तयार झालेलं कल्पवृक्षाचं म्हणजे त्यांनी वर्णन केलं की हे असं असं आहे, पूर्ण कल्पना स्वरूपच जगताची उत्पत्ती आहे. आणि ही सगळी काय होत असते, तर निरंतर उत्पन्न और विनष्ट होती रहती है. म्हणजे सर्ग आणि प्रतिसर्ग हे होतच असतात. सृष्टीची उत्पत्ती होते, तसाच सृष्टीचा नाश पण होतो. तसंच ह्या सृष्टीमधल्या प्रत्येक पदार्थाचा आहे. जी गोष्ट उत्पत्त होते ती सर्व नष्ट सुद्धा होते. पुढे, तत्पदम सर्वसीमांतम अवलंब्य महारती यह स्थित स्थिरधिस्तज्ञ सजीवनमुक्त उच्यते. का जीवनमुक्ताची व्याख्या केली. काय की हे जे पद आहे, निखिल सीमाओं के अंतर्भूत, उस पद का आलंबन कर जो महामती स्थित रहता है, वह निश्चल बुद्धि तत्वज्ञ और जीवन मुक्त कहलाता है. आता स्थितप्रज्ञ आपण मागच्या वर्षी बघितलेला आहे. तर हा जो स्थितप्रज्ञ आहे, ती अवस्था घ्यावी लागते. त्यानंतर मनुष्याला या पदाची अनुभूती होते. आणि या पदाची ज्याला अनुभूती होते, म्हणजे या पदाचं अवलंबन केल्यानंतर ब्रह्मपदाचं, त्याला साक्षात्कार होतो, किंवा ज्याला आत्म्याचा साक्षात्कार म्हणू, ब्रह्माचा साक्षात्कार म्हणू. हा झाल्यानंतर काय कसा होतो तो, तर तो निश्चल बुद्धी होतो. त्याची बुद्धी भरकटत नाही. त्याच्यामध्ये सतत त्या प्रकाशाचं स्टेज राहतं चालू. त्याच्यामध्ये कुठलीही वृत्ती निर्माण होत नाही. त्यानंतर तत्वज्ञ म्हणजेच ह्या मूळ तत्वाला जाणणारा तत्वज्ञ. मूळ तत्व एकच आहे, ब्रह्मतत्व. त्याला जाणणारा तत्वज्ञ. आणि जीवनमुक्त. कारण का, तर अशा प्रकाशाचा ज्याला साक्षात्कार झाला त्याची सर्व बीज नष्ट होतात. म्हणजेच त्याची काय लागते, निर्बीज समाधी लागते. आता जर भ्रष्ट बीज झालेले असतील तर ते संस्कार उत्पन्न निर्माण करू शकत नाहीत. पुढच्या म्हणजे पाप पुण्य म्हणा किंवा कर्मफल, हा जो सिद्धांत आहे तो इथे नष्ट होतो.
कारण त्यांची जी बीज आहेत ती बीजच भ्रष्ट करून टाकलेली असतात अशा योग्याने. कारण तो या पदामध्ये म्हणजेच समाधी अवस्थेमध्ये जो निश्चल स्थित राहतो म्हणजे सतत समाधी अवस्थेमध्ये स्थिर होतो, असा जो व्यक्ती आहे तो काय आहे, निश्चल बुद्धी, तत्वज्ञ आणि जीवनमुक्त असा म्हणवला जातो. म्हणजेच काय, तर जीवन त्याचं यापन चालू आहे, त्याच्या सर्व क्रिया दैनंदिन चालू आहेत, तरीही तो मुक्त आहे, तो बांधलेला नाही. त्याची जी होणारी कर्म असतात त्यातून पाप किंवा पुण्याचा संचय होत नाही आणि तो न झाल्यामुळे त्याला पुढच्या जन्माची सुद्धा आवश्यकता उरत नाही. हा झाला जीवनमुक्त. आता पुढचा श्लोक. विगत सर्व समीहित कौतुकः समुपशांत हिताहित कल्पनः सकल संव्यवहार समाशयो भवति मुक्तमानाः पुरुषोत्तमः. हे श्री राम, जिस महात्मा की समस्त कामोपभोग की इच्छाएं निवृत्त हो गई है, जिसकी कामोपभोग की उत्कंठाओं के अनुकूल और प्रतिकूल पदार्थों में हित अहित वासनाएं निवृत्त हो गई है, तथा जिसका अंतःकरण समस्त हिताहित व्यवहारों के होने पर भी हर्ष और विषाद से वर्जित हो गया है, वह मुक्तांत कर्ण महात्मा सब पुरुषों में श्रेष्ठ और साक्षात नारायण हो जाता है. आता इथे आपल्याला एका योगाच्या याची आठवण होते. काय सांगितलं, तर चित्ताचं काम काय आहे शरीरामध्ये? पुडके सर आठवतंय का मागच्या वर्षीचं? योगामध्ये होतं दोनच काम, भोग आणि अपवर्ग. चित्ताची दोनच कामं आहेत. काय आहेत? भोग आणि अपवर्ग. भोगापवर्गार्थम चित्तम. बरोबर. मग ज्याचे भोग, कामोपभोग की इच्छाएं निवृत्त हो गई है, असा जो आहे त्याच्या काय झालेलं आहे, सर्व कामोपभोगाच्या इच्छा संपलेल्या आहेत. आणि म्हणजेच काय, त्यानं स्वतःला काय केलेलं आहे, विरक्त केलेलं आहे. आणि आता तो या ब्रह्म पदाकडे आकृष्ट झालेला आहे. आणि असा जो असतो त्याच्यासाठी काय असतं, तर जे भगवद्गीतेत मागच्या वर्षी शिकवलेलं 6व्या अध्यायामध्ये, की असा जो मनुष्य असतो, जो योगी कोणाला म्हणावं याच्या व्याख्या दिलेल्या आहेत 6व्या अध्यायामध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं, तर सर्व पदार्थांमध्ये तो ब्रह्मच पाहतो. त्याच्यासाठी दगड, माती, राख आणि सोनं या सगळ्या सारख्याच वस्तू आहेत. त्याचप्रमाणे त्याला सुख, दुःख, इच्छा, द्वेष, मान, अपमान इत्यादी द्वंद्वामध्ये सुद्धा तो निश्चल राहतो. प्रत्येक गोष्टी त्याला, कुठलीही गोष्ट त्याचं चित्त भडकवू शकत नाही किंवा चित्तामध्ये त्याच्या वृत्ती निर्माण करू शकत नाही. असा जो निश्चल होतो, असा जो व्यक्ती आहे, तो फक्त काय होतो, विषाद से वर्जित होता है, हर्ष और विषाद से वर्जित हो जाता है. यह मुक्त अंतःकरण महात्मा सब पुरुषों में श्रेष्ठ और नारायण कहलाता है, साक्षात नारायण कहलाता है. आता इथे एक जोडावंसं वाटतं मला, की इथे आपल्याला जे ईश्वराची संकल्पना योगशास्त्रामध्ये सांगितलेली होती, ती कशी होती, तर आठवतोय का कोणाला श्लोक? क्लेश ईश्वर, कर्म विपाकाश एर पराभ्रष्ट पुरुष विशेष ईश्वर. हा, पुरुष विशेष ईश्वर हा शब्द जो आहे तो इथे लागू पडतो. आलं का लक्षात? असा जो मनुष्य आहे तो साक्षात नारायण हो जाता है. आता तो अस्तित्वात असतो की नाही? असतो. मग तो जन्मापासून त्याच्या या अवस्थेपर्यंत सुद्धा अस्तित्वात होता की नाही? होताच. परंतु आता मात्र तो पुरुष विशेष झाला. असं असावं असं मला वाटतं.
ठीक आहे. आपला हा 78वा सर्ग इथे संपलेला आहे. आता आपण पुढचा सर्ग बघूया. आता कुठला आहे आपल्याला 89 की 90 आहे? 78 आणि 90 आहे ना सर? हा, 90 आहे. बरोबर. 90 सर्ग आपण चालू करू. आहे ना तुमच्याकडे सर्वांकडे? हा, चला आता 90वा सर्गाची सुरुवात. वसिष्ठ उवाच यदा हस्तंगतप्रायं जातं चित्तं विचारतः तदा हि हव्यस्य जाता मैत्रयादयो गुणः. काय काय झालं तर वीतहव्याविषयीची माहिती सांगतायत. आदल्या सर्गामध्ये याची कथा आहे वीतहव्याची, ज्याच्यामध्ये वीतहव्य काय म्हणतात त्याला, त्याचं तो कसा विरक्त झाला हे सांगितलेलं आहे, किंवा त्याला वैराग्य उत्पन्न झालं हे मागच्या अध्यायामध्ये सांगितलं. आता वशिष्ठ इथे त्याचं पुढे सांगतात की हा जो वीतहव्य का चित्त जब विचार से भूंजे बीज की तरह अंकुर शक्ति से रहित हो गया था और प्रतिभा से रहित नहीं हुआ था, तब उसमें मैत्री आदि गुणों का आविर्भाव भाव हो गया. हे त्यांनी वर्णन करून सांगितलं. कसं तर त्याचं चित्त काय झालेलं तर त्याचे जे बीज आहेत, कसली वृत्तीची, संस्कार रूपी बीज ही जी आहेत ती कशी झाली, भाजल्याप्रमाणे झाली, अंकुर शक्ती रहित झाली. बरोबर. और प्रतिभास से रहित नहीं हुआ था, परंतु त्याचं एक मिनिट हा. तर तुमचा आवाज आहे ना. नाही, मी बंदच केलेला, फोन आलेला मध्ये. ओके, थँक्यू. हा, तर हा जो आहे त्याच्यामध्ये त्याचं जे चित्त अजून जगाची उत्पत्ती करत आहे थोड्याफार प्रमाणात. कारण का तर तो अजून स्थित झालेला नाही त्या अवस्थेमध्ये. अशी त्याची अवस्था आहे ज्याच्यामध्ये अजूनही त्याला काय आहे, संविदाची उत्पत्ती होते आहे. जेव्हा त्याला समाधी लागते तेव्हा तो पूर्ण अवस्थेत असतो, परंतु जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा पुन्हा त्याच्याविषयी संसार चालू होतो. अशी जी अवस्था असते या अवस्थेमध्ये तब उसमें मैत्री आदि गुणों का आविर्भाव हो जाता है. आता चित्त प्रसन्नतेचे उपाय आठवतात का योगामधले? हो सर. हो. मैत्री, करुणा, उदिताम, उपेक्षा, उपेक्षा, सुख दुःख पुण्य पुण्य विषयाना भावना चित्त प्रसाद. चित्त प्रसादनाचे उपाय म्हणजेच यांच्यामध्ये हे गुण उत्पन्न झाले म्हणजे ह्याचं चित्ताचं काय झालेलं आहे, प्रसादन झालेलं शुद्धीकरण. आहे. हा, प्रसादन झालेलं आहे. पुढे आता ही अवस्था कशाविषयी म्हणता येईल तर या अवस्थेमध्ये संपूर्णतः कुठल्या गुणाचा आविर्भाव असतो, सत्व गुणाचा. या रजो आणि तमो गुणाचा पूर्ण ऱ्हास झालेला असतो. त्यामुळे ही जी अवस्था असते यामध्ये मैत्री आदी गुण जे आहेत ते उदयाला येतात असं ते सांगतात. पुढे विचारात अभ्युदयात चित्त स्वरूपे अंतर्हिते मुनेः मैत्रादयो गुणा जाता इत्युक्तम किम त्वया प्रभो. प्रश्न विचारतात. कोण? श्रीराम. कोणाला विचारतात? वशिष्ठांना विचारतात. काय विचारतात तर भगवान आत्मा और अनात्मा के विचार की अभ्युन्नति से महामुनि वीतहव्य के बाधित हुए अंतःकरण स्वरूप में मैत्री आदि गुण उत्पन्न हुए. आपके इस कथन का क्या अभिप्राय है. म्हणजे तुम्ही सांगताय ते मला समजलं नाही, जरा एक्सप्लेन करून सांगा. मग ते आता पुढे एक्सप्लेन करून सांगतात.
ब्रह्मण्यस्तंगते अस्तंगते चित्ते कस्य मैत्रादयो गुणाः. नाही, अजून प्रश्न संपलेला नाहीये. कस्य मैत्रादयो गुणाः क्व वा परिस्फुरन्ति इति वद मे वदतां वर. हे शिरोमणे, जब चित्त का ब्रह्म में बाध हो गया तब किसमें मैत्री आदि गुण उत्पन्न होंगे. जर तो ब्रह्म त्याला प्राप्त झालं असं तुम्ही म्हणालात तर त्याच्यात आणि परत गुण कुठून आले और कहाँ ये प्रस्फुरित होंगे, यह आप मुझे बताइए. तात्पर्य यह है कि उस परिस्थिति में यह शंका होती है कि क्या जिसका बाध हुआ है उसमें मैत्री आदि गुण उत्पन्न हो जाते हैं. आता जेव्हा आपण काय विचार केला तर प्राणस्पंदाने मनस्पंद होतो आणि मनाच्या स्पंदामुळे वृत्ती उत्पन्न होतात म्हणजे जगत उत्पन्न होतं. तर हे मैत्री आदी गुण कुठे आहेत तर मनामध्ये आहेत, बुद्धीमध्ये आहेत. बरोबर आहे. मग हे जर तुम्ही ब्रह्मतत्व जर तुम्ही गवसलंय तुम्हाला तर हे मनाचा लयच झालेला आहे. मग ते ब्रह्म आदी गुण कसे काय उत्पन्न होतात असं तो विचारतो श्रीराम. मैत्री आदि गुण उत्पन्न कैसे हुए, या जिस अधिष्ठान में बाध हुआ. बाध म्हणजे काय तर मनाचा बाध, जगताचा बाध. थोडक्यात बाध म्हणजे अवरोध होणे. कशाचा अवरोध झाला, जगाचा अवरोध झाला. बाध हुआ. हाँ? जिस अधिष्ठान में बाध हुआ उसमें मैत्री आदि गुण उत्पन्न हुए. म्हणजे ज्याच्यात बाध झाला त्याच्यातच गुण उत्पन्न झाले का. एवं उक्त गुण क्या चिदाभास में प्रस्फुरित होते हैं अथवा बिंबभूत चैतन्य में. का चैतन्यामध्ये हे गुण दिसायला लागतात की बाधित झालेल्या चित्तात परत गुण उत्पन्न होतात. हे नीट समजलं नाही. इनमें से किसी भी पक्ष की उपपत्ति नहीं हो सकती क्योंकि बाधित मृग तृष्णादि में या उसके अधिष्ठान मरुभूमि में शैत्य आदि गुण उत्पन्न होते नहीं देखे जाते. जगत हे भ्रांती आहे, जसं मृग जळ आहे. मृगजळावर जरी आपण म्हटलं तरी सुद्धा वास्तवात जळ उपस्थित असतं का तर नाही. कारण या ठिकाणी कुठलंही मरुभूमी किंवा शैत्य तिथे अस्तित्वातच नसतं. मग ते परत उत्पन्न कसं होईल. इसी प्रकार वहां उनका भासक कोई पदार्थ भी उपलब्ध नहीं होता. मग हे कसे उत्पन्न झाले हे मला सांगा असं श्रीराम सांगतायत. आता त्याच्यावर ह्यांनी उत्तर दिलं. द्विविधश्चित्त नाशो अस्ति स्वरूपो अरूप एव च जीवनमुक्त स्वरूपः स्याद अरूपो देहमुक्तिजः. आता यांनी दोन चित्त असतात असं सांगितलं. आपल्याला टीप येते काय, द्विविध चित्त अशी टीप येते. यातच सांगितलं का हे हा योग वशिष्ठ मध्ये दोन चित्त सांगितलेत का. हा द्विविध चित्त नाशो असती. दोन चित्त नाश असतात. विविध चित्तनाश, सॉरी चित्त नव्हे, चित्तनाश. चित्तनाशाचे दोन प्रकार. तर ते दोन प्रकारचं असतात असं सांगितलं. हे भद्र, चित्त का विनाश दो प्रकार का होता है. एक स्वरूप चित्तनाश आणि दुसरा अरूप चित्तनाश. हे लिहून ठेवा, आपल्याला 100% येतं पेपरला. सारांश यह है कि स्फटिक आदि स्वच्छ पदार्थों में पड़े हुए अपने प्रतिबिंब में जिस प्रकार का पुरुषांतरत्व भ्रम का आभास होता है उस प्रकार चित्त में पड़े हुए चित्त प्रतिबिंब में चिदंतरत्व का आभास होता है. उस भासमान रूप में युक्त एक चित्त विनाश होता है और दूसरा तादृश्य रूप से शून्य चित्त विनाश होता है. पहला स्वरूप विनाश तो जीवन मुक्ति होने से होता है और दूसरा अरूप विनाश विदेह मुक्ति से हो जाता है. हे समजून घेण्यासारखं आहे. काय आहे तर चित्त
हे लोलकाप्रमाणे आहे, ज्याच्या आरशाप्रमाणे आहे. कशाप्रमाणे आहे? आरशाप्रमाणे आहे. त्याच्यामध्ये ज्याचं प्रतिबिंब पडेल ती गोष्ट भासित होईल. बरोबर आहे? आता समजा स्फटिकमय. मी आरशासमोर उभा राहिलो, तर माझ्यासारखंच प्रतिमा आरशात पडणार की नाही? हो. हा, परंतु तो मी असेन का? तुमची प्रतिमा आहे, आपली हा, प्रतिमा. माझी प्रतिमा असेल. बरोबर आहे. तसंच जेव्हा चित्त स्वच्छ स्फटिकाप्रमाणे झालं, कशाने? तर ततःचीयते प्रकाशावरणम वगैरे सगळं आपण केलं, चित्ताला एकदम शुद्ध केलं, मग त्याच्यामध्ये चिदात्म्याचा प्रकाश पडला. म्हणजे आतापर्यंत त्याच्यामध्ये वृत्ती उत्पन्न होत होत्या, इंद्रियांकडून येणारे विषय त्याच्यात रिफ्लेक्ट होत होते, असा आरसा तो चित्ताचा होता. परंतु या सर्वांपासून त्या विरक्त झाला. त्यानं इंद्रियांना थांबवलं, वृत्ती सुद्धा नष्ट केल्या. आता त्याच्यामध्ये जो प्रकाश पडणार आहे तो उरलेल्या चैतन्याचा, कारण बाकीचं जग पूर्ण थांबवलेलं आहे, बाधा केलेली आहे जगाला. आता जो पूर्ण चैतन्याचा प्रकाश पडणार आहे, त्या प्रकाशामध्ये ते चैतन्य सादृश्य असणार आहे. त्या चित्तामध्ये तो प्रकाश पडलेला आहे. जसं मी माझी प्रतिमा आरशात बघतो, अशी अवस्था. आणि हे जोपर्यंत चित्त नावाची वस्तू अस्तित्वात आहे तोपर्यंत होणारच आहे. बरोबर आहे. मग चित्त ही नावाची वस्तू जी आहे ती कधीपर्यंत राहणार आहे? जोपर्यंत जड शरीर आहे तोपर्यंत. हम्म. जड शरीराचा भागच आहे. आणि ज्यावेळी तेही नष्ट होईल त्यावेळी जे उरेल ते काय असेल? तर विदेह, देह व्यतिरिक्त, देह वि. बरोबर. विदाऊट देह, थोडक्यात सांगायचं. विदेह आणि मुक्त, जीवन मुक्त, ज्याचं जीवन चालू आहे परंतु मुक्त आहे, असा एक असेल ज्याच्यामध्ये चित्त आहे आणि त्याच्यामध्ये प्रकाश पडलेला आहे. कोणाचा? चैतन्याचा. त्याला समजलेला आहे चित्त म्हणजे काय, आपलं चैतन्य म्हणजे काय, त्याला साक्षात्कार झालेला आहे, परंतु त्याचं जीवन चालू आहे. असं जे काय आहे, चित्त विनाश, त्याला काय म्हटलेलं आहे? जीवन मुक्त. आणि जो विदेह, देह सोडून, म्हणजे ज्याचं चित्त अस्तित्वातच नाही आणि जो मुक्त झालेला आहे, असा जो आहे तो विदेह मुक्त, किंवा दुसऱ्या म्हणजे स्वरूप नाही, अरूप विनाश. ज्याला देह नाही त्याचं रूप असेल का? नाही. हा, म्हटल्यानंतर विदेह, हे लक्षात ठेवायचं. आणि ज्याला देह आहे त्याला रूप असणार, म्हणून हम्म. स्वरूप विनाश. म्हणजे ज्याला देह आहे त्यालाच काय म्हटलेलं आहे? जीवनमुक्त. असंच लिहून घ्या. सदेह, स्वरूप, जीवनमुक्त, आणि विदेह, अरूप, आणि विदेहमुक्त, या दोन संकल्पना. आणि याच्यातूनच आपण या संकल्पना समजून घ्यायच्या आहेत, म्हणूनच हे उदाहरण या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. जर तुम्ही बाकी उपनिषदांमध्ये गेलात तर हे एवढं क्लिष्ट आहे. तेजोबिंदू उपनिषद होतं आपल्याला मागच्या वर्षी सुद्धा, हो. हम्म. प्रचंड क्लिष्ट. त्याच्यामधले जर श्लोक आपण काढलेले, आपण मागच्या वर्षी केलेलं सगळे, महाप्रताप. पण एवढं क्लिष्ट सगळं वाचताना एवढं कन्फ्युजन आपल्याला झालं सगळ्यामधून, तर ते सगळं ह्यांनी मिटवलेलं आहे या ह्याच्यामध्ये. ही सांगताना सोप्या भाषेत आपल्याला समजेल अशा पद्धतीत त्यांनी चित्तनाशाचेच दोन प्रकार करून दाखवले. एक चित्तनाश म्हणजे काय? तर स्वरूप चित्तनाश, आणि दुसरा काय? अरूप चित्तनाश. स्वरूप चित्तनाशामध्ये आरसा शिल्लक आहे, फक्त आरशामध्ये बाहेरची जगाची प्रतिबिंब बाधित केलेली आहे, जगाला बाधित केलेलं आहे. आणि ज्याचा आरसाच नष्ट झालेला आहे ते विदेहमुक्त किंवा अरूप चित्तनाश. ओके. पुढे कोणाला समजलं नसेल तर आत्ताच सांगा.
छान सर, खूप छान. हा. चित्तसत्तेह दुःखाय चित्तनाशः सुखाय च चित्तसत्तां क्षयं नीत्वा चित्तम नाशम उपानयेत. इस संसार में चित्त का अस्तित्व दुख का कारण है और चित्त का विनाश सुख का कारण है। अतः पहले चित्त की अस्मिता का विनाश कर तदनंतर चित्त का विनाश कर देना चाहिए. चित्ताचं अस्तित्व हे आपल्याला रिफ्लेक्शनच दाखवतं. बरोबर आहे. त्यामुळे सुरुवातीला मनुष्यानं काय केलं पाहिजे, तर चित्तानं जगताचं जे अस्तित्व आहे ते पहिलं बाधित केलं पाहिजे आणि त्यानंतर चित्ताचा नाश करू शकतो. म्हणजेच काय, तर जीवनमुक्त व्हा आधी, मग विदेहमुक्त व्हा, असं सांगायचं आहे. पुढे तामसैर वा सजना तामसैर वासना जालैर व्याप्तम यज्जन्म कारणम विद्यमानम मनोविद्धी तत् दुःखायैव केवलम. दुःखाचं कारण हे फक्त मनातच आहे दडलेलं. बघा कसं सांगतात, जिसका बाद नहीं हुआ है उस अज्ञान से उत्पन्न हुई वासनाओं से व्याप्त जो जन्म कारण मन है वही विद्यमान मन है, यह आप जानिए. यह विद्यमान मन केवल दुःख का ही कारण है. याच मनामध्ये काय तयार होतात, कंप तयार होतात प्राणामुळे. त्याच्यामुळे जगताची उत्पत्ती होते, म्हणजेच वृत्ती तयार होतात. तर हे आपण समजून घ्या की या सर्वाचं दुःखमयी जगत जे आहे त्याचं मूळ कारण मनच आहे आणि त्याचं नाश करणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ज्याचा बाध नाही झालेला असं जे आहे ते अज्ञान आहे, अज्ञानरूपी जग आहे, हे लक्षात घ्यायचं. त्या अज्ञानाच्या त्यामुळे काय झालं, तर उत्पन्न हुई वासनाओं से व्याप्त, उत्पन्न हुई वासना, त्या वासनामुळे काय होतं आहे, तर जन्माला कारण बनत आहे. कोण बनत आहे, मन बनत आहे. मग या मनाला काय करायचं आहे, जर दुःखाचं कारण आहे हे तुम्ही समजून घ्या. याच्यामुळे वासना उत्पन्न होतात आणि वासनांशिवाय पुढे काही उत्पन्न, म्हणजे जे वृत्ती निर्माण होतात त्याचं कारण तेच आहे. संस्कार निर्माण होतात त्याचं कारण सुद्धा या वासनाच आहेत. आणि या वासनारूपी मनाला काय केलं पाहिजे, शुद्ध केलं पाहिजे. जगतापासून त्याचा बाध केला पाहिजे, त्याला थांबवलं पाहिजे. हे सर्व आता पुढे सांगणार आहे. प्राक्तनम गुणसंभारम ममेति बहुमन्यते यत्तु चित्तमतत्त्वज्ञम दुःखितम जीव उच्यते. प्राक्तन आदि अध्यास से सिद्ध देह इंद्रिय विषय आदि के धर्मों में आत्मा के संसर्गाध्यास से ममता होती है और इससे वे मेरे है यो जीव घना अभिमान कर लेता है. इस एकमात्र अभिमान से जो आत्म तत्व को न पहचानने वाला दुखग्रस्त अज्ञानी चित्त है वही जीव कहलाता है. जीव हा कसा तयार होतो हे त्यांनी सांगितलं की हा जो अध्यास केला जगताचा, मग माझ्याशी संबंधित जे जग आहे ते माझं आहे. उदाहरणार्थ, हे माझं नाक आहे, माझे डोळे आहेत, माझं तोंड आहे, माझी जीभ आहे, माझे कपडे आहेत, माझं लेक्चर चालू आहे. बरोबर. मग हे जे माझं माझं हे कसं झालं, तर अज्ञानाच्या संबंधाने. कारण जे गुणातीत आहे त्याला सगुणाचा संबंध लावणे चूकच आहे. हे एक झालं. दुसरं, ज्यानं काय हे नाही केलेलं, आत्मतत्व को न पहचान वाला, त्याच्या संबंधित चित्तामध्ये कशाचा प्रकाश पडत आहे किंवा चित्त जे आहे त्याच्यावर जे आवरण तयार झालेलं आहे ते अज्ञानाचंच आवरण आहे. जगत म्हणजे अज्ञानाचं आवरण. या अज्ञानाच्या आवरणाखाली त्याचं चित्त वावरत आहे किंवा चित्तात सतत वासना उत्पन्न होत आहेत. असा जो आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या आवरणयुक्त गोष्टीलाच काय म्हटलं जातं, जीव असं म्हटलं जातं. जीवाची व्याख्या यांनी केली.
प्राक्तन आदि अध्यास से सिद्ध देह इंद्रिय विषय आदि के धर्मों में आत्मा के संसर्गाध्यास से ममता होती है। स्वतः प्रत्येक गोष्ट माझी, मला, माझ्याशी असं लावण्याची म्हणजे ममता तयार होते आणि ही होणे हे अज्ञानाचं लक्षण आहे आणि अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत हा मुक्त होऊ शकत नाही आणि असा जो अज्ञानानं बाधित आहे त्याला काय म्हटलेलं आहे, जीव अशी संज्ञा दिलेली आहे। जर तुम्हाला वसिष्ठानुसार जीव लिहा असं सांगितलं तर हे लिहिता आलं पाहिजे। विद्यमानं विद्यमानं मनो यावत् तावत् दुःख क्षयः कुतः मनस्य अस्तंगते जंतोः संसारो अस्तम उपागतः। मस्त दुसरं वाक्य आहे बघा, मनस्य अस्तंगते जंतोः संसारो अस्तंगतम उपागतः। जब तक मन का अस्तित्व है तब तक दुख का विनाश कैसे? जब मन अस्त हो जाता है तब प्राणी का संसार भी अस्त हो जाता है। सिंपल एकदम, बरोबर आहे। ना बजेगा काय ते, ना रहेगा बास न बजेगी बासुरी। ना बजेगी बासुरी। हा, मनच अस्तित्वात नसेल त्याच्यासाठी संसार उत्पन्न होणारच नाही असं यांनी इथे स्पष्ट सांगून टाकलं। दुःखाचं मूळ कारण कोण आहे? मन आहे आणि दुःखग्रस्त जो मन आहे त्याला जीव असं म्हटलेलं आहे। दुःखग्रस्त चित्त त्यालाच जीव असं म्हटलेलं आहे आणि जोपर्यंत मनाचा लय होत नाही तोपर्यंत संसार किंवा जगाचं अस्तित्व नष्ट होणार नाही। दुःख मूलम अवष्टंबम अस्मिन एव विनिश्चलम विद्यमानं मनोविद्धि दुःख वृक्षवन व न अंकुरम। जिस इस अज्ञानी जीव में ही वासना रूपी अंकुरों के समूहों से दृढ़ता पूर्वक प्रतिष्ठित हुआ विद्यमान मन ही दुख रूपी वृक्ष का मूल है। यह आप जानिए, दुख रूपी वृक्षों के जंगल के अंकुर उसी मन से उत्पन्न होते हैं। आता याच्यात लक्षात ठेवण्यासारखं आपल्याला हे विचारलं जातं की कशा पद्धतीत जगताची उत्पत्ती होते, तर त्याचं हे उत्पत्तीसाठी ह्यांनी हे सांगितलं की वासना रूपी अंकुरों के, हा जो अज्ञानी जीव आहे त्याच्यामध्ये जे चित्त आहे ते चित्त कशाला पोषक आहे? ते एक जमीन आहे ज्याच्यामध्ये अंकुरित होतात काय? वासना अंकुरित होतात। जसं बीज टाकल्यानंतर पृथ्वीमधून झाड अंकुरित होतात किंवा वृक्ष अंकुरित होतात, तसं मनामध्ये या वासना अंकुरित होतात। आणि या वासना काय आहेत? तर दुःख म्हणजे हे जे असं जे मन आहे ज्याच्यामध्ये वासना अंकुरित होत आहेत, असं जे मन आहे त्या मनालाच दुःखरूपी वृक्षाचं मूळ म्हटलेलं आहे किंवा या वासनाच दुःखरूपी वृक्षाचं मूळ आहे। सर हे बौद्ध दर्शनामधले द्वादश निदानचं थोडस यातूनच आल्यासारखं वाटतंय ना, दुःखाचं हो द्वादश निदान, जरा मरण जन्म जाती वासना तृष्णा। हो हो, आहे ना, तिथे पण आहेत वासना। आता हे कसं आहे समजवण्यासाठी प्रत्येकानं वेगवेगळे ग्रंथ लिहिले, त्यातला योग वसिष्ठ हा ह्याच्या बाबतीत आहे ना। आपण सुरुवातीलाच बघितलं की यांनी उदाहरण देऊन भरपूर समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मोठा ग्रंथ आहे। त्यामुळे याच्यामध्ये हे वासना म्हणजे काय किंवा चित्तनाश म्हणजे काय किंवा चित्ताची उत्पत्ती कशी होते, जगताची उत्पत्ती कशी होते हे समजावून सांगताना फक्त वेदांत दर्शन हा मात्र ह्यांचा आधार आहे। म्हणजे सृष्टीच्या मुळाशी ब्रह्मतत्व हे एकच मानतात आणि त्याच्यानुसार ह्यांनी वर्णन केलेलं आहे। मग हे शब्द जरी वेगवेगळे वापरले असले, आता आपल्याला योग दर्शनामध्ये वासनेला काय पर्यायवाची शब्द सांगता येईल?
वृत्ती. आलं का लक्षात? मनामध्ये काय उत्पन्न होतात? योगदर्शनानुसार चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या काय गोष्टी आहेत? तर वृत्ती आहे. तसंच इथे यांनी काय समजावलं की चित्तामध्ये काय उत्पन्न होतात? वासना. ना. सगळी दर्शनं बऱ्यापैकी थोडंफार इकडे तिकडे, परंतु सगळ्यांचं पुरुष तत्वाला एकच आहे. जाणणे किंवा ब्रह्मतत्वाला जाणणे ही गोष्ट काही बदलत नाही. सगळ्या जवळपासच जातात. समजावण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. का प्रत्येकानं आपापले फॉर्म्युले तयार केलेले आहेत, लक्षात घ्या. प्रत्येकाला वेगवेगळ्या मार्गानं त्यांनी सुचवलेलं आहे की तुम्ही या पदापर्यंत पोहोचू शकता. दर्शनशास्त्रच आहेत प्रत्येक जण. काय कशाचं दर्शन? मूळ तत्वाचं दर्शन. मग प्रत्येकानं आपल्या स्टेप समजावून सांगितल्या की तुम्ही अशा पद्धतीनं जा, तुम्ही अशा पद्धतीने हे समजून घ्या. हे समजलात तर तुम्हाला काय करायचं हे कळेल. याच्यासाठी जी बौद्धिक दर्शनं तयार झाली त्याच्यामधलं बुद्धांचं दर्शन हे त्या पद्धतीनं आहे की तुम्ही तुमच्या जीवनाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या नीट समजून घेतल्यात तर तुम्ही यातून मुक्त होऊ शकता असं बुद्धांना वाटलं. त्यांनी त्या समजावून सांगितल्या. तशाच पद्धतीत म्हणजे आता बुद्धांचं दर्शन जर बघितलं तर त्याला काय म्हणता येईल तर ज्ञानयोगाच्या कॅटेगरीतलं दर्शन. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या क्रिया फार सांगितलेल्या नाही. परंतु जर तुम्ही हठयोग बघितला तर पूर्णतः कोणासाठी आहे? अधम साधकांसाठी आहे. जर तुम्ही क्रियायोग म्हटलात तर मध्यम साधकांसाठी आहे. अशा पद्धतीत वेगवेगळ्या माणसांनी वेगवेगळ्या पद्धतीनं समजावण्याचा प्रयत्न केला. अंतिमतः दर्शन हेच महत्वाचं आहे. तसं ह्याच्यामध्ये त्यांनी वासनेची व्यवस्थित हे केली, फोड केली. वासना कसं, हा जो जीवनरूपी वृक्ष आहे तो कसा निर्माण होतो ते सांगितलं. त्या वासना कशा दडपून टाकायच्या हे सांगितलं. सगळं पुढे येणार आहे. फक्त आता आपल्याला या दर्शनानुसार लिहिता आलं पाहिजे. योग वसिष्ठानुसार आपल्याला लिहिता आलं पाहिजे. त्या अनुषंगानेच आपल्याला हे दर्शन वाचलं पाहिजे. यांनी जे जसं सांगितलंय तसं. पण मॅडमनी जसं कंपॅरिझन केलं की हे तिथे पण सांगितलेलं आहे आणि हे असं आपल्या बुद्धीतही अंकुर आले पाहिजे. कारण का त्याच्यामुळेच बुद्धी आपली तेज आहे हे आपल्याला कळतं. नाहीतर मग काय होतं, हा ठीक आहे, ओके असं होत राहतं. तर काय कुठे सांगितलंय, त्याच्याशी याचा काही संबंध आहे का, हे आपण सतत बघत राहिलं पाहिजे. चांगलं लक्षण आहे. हा, पुढे श्रीराम उवाच. आता एवढं सगळं झाल्यानंतर परत श्रीरामाला शंका आहेच. काय आहे? नष्टम कस्य मनो ब्रह्म नष्टम वा कीदृशम भवेत कीदृशम चास्य नाशः स्यात् सत्ता नाशस्य कीदृशी की ब्रह्मन किस महात्मा का मन विनिष्ट हुआ था. आतापर्यंत काही उदाहरण तुम्ही मला देऊ शकाल का असं की ज्याचं चित्त किंवा मन नष्ट झालेलं होतं. विनाश को प्राप्त हुए मन का स्वरूप किस प्रकार होगा. चित्त का नाश कैसा है. चित्त नाश कसा असतो. और नाश को प्राप्त हुए मन की व्यवहार क्षमता का लक्षण क्या है. आता हे तुम्हाला चित्तनाश या विषयावर मोठीच्या मोठी हे पडू शकते. काय टिपायला येऊ शकतं किंवा प्रश्न पण येऊ शकतो 10 मार्काला 12 मार्काला. तर आता ह्याच्या पुढचं जे उत्तर आहे ते सगळं चित्तनाश या कॅटेगरीतलं आहे. वसिष्ठ उवाच. चेतसः कथिता सत्ता मया रघुकुलोद्वह अस्य नाशम इदानीत्वं शृणु प्रश्न विदांवर. हे श्रीराम, मैंने काय तामसैर वासना जलैहि इत्यादि पूर्व वाक्य से चित्त की सत्ता का स्वरूप बतलाया है. अब आप इसके विनाश का स्वरूप मुझसे सुनिए. त्वम शृणु प्रश्न विदांवर. म्हणजे प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ रघुकुल नंदना किंवा रामा, तू विचारलेला प्रश्न हा श्रेष्ठ आहे. मी अगोदर सुद्धा ह्याचं उत्तर चित्ताचे सत्तेचं उत्तर अगोदरच दिलेलं आहे. आता तू काय
पुढचे म्हणजे चित्त नाश कशा पद्धतीत असतो हे माझ्याकडून तू ऐक. आता हे समजण्यासाठी 78वा जो सर्ग आहे त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं की नाही चित्तावर कसं जगत अध्यासित होतं हे आपल्याला 78व्या सर्गामध्ये बघायला मिळालं. बरोबर आहे. प्राणाचा स्पंद होतो, त्यामुळे मनाचा स्पंद होतो, त्यामुळे संगीत उत्पन्न होतं आणि त्या संगीतालाच आपण जगत असं म्हणतो, जे वास्तवात नाही. हे सगळं आपण चित्ताची सत्ता कशी असते हे बघितलेलं आहे. मग आता पुढे नाश म्हणजे काय आणि नाशापासून मनाची अवस्था कशी होते हे समजवण्यासाठी आता पुढचे श्लोक येणार आहेत. सुखदुःख दशाधीरम साम्यान्न प्रोद्धरन्तियम प्रउद्धरन्तियम निश्वासा इव शैलेंद्रम चित्तम तस्य मृतं विदुः सुखदुःखशा धीरम साम्यान्न प्रउद्धरन्तियम. नाही काय कळलं बघू. हे श्रीरामजी, जैसे निश्वास वायु पर्वतराज को अपने स्वरूप से विचलित नहीं करते, वैसे ही बाह्य और अभ्यंतर सुख दुख दशाएं जिस धीर पुरुष को सम स्वभाव तथा पूर्णानंद रस स्वात्मनिष्ठा से विचलित नहीं करती, विद्वान लोग उस महात्मा के चित्त को नष्ट चित्त मानते हैं. ओके. आता नष्ट चित्त पुरुषाचं लक्षण सुरुवातीला त्यानं विचारलं की असा कुठला महात्मा झालाय का की ज्याच्यामध्ये चित्ताचा नाश झालेला आहे आणि असं ज्याचं चित्त असतं त्याच्यामध्ये काय विशेष असतं हा प्रश्न रामाने विचारला. मग त्याच्यावर सुरुवातीला उदाहरण देताना ते काय सांगतात तर जसं मी एखादी फुंकर मारली तर पर्वत हलून जाईल का? पर्वत हलू शकेल का मी फुंकर मारल्यानंतर? नाही. म्हणजेच निश्वास वायूनं पर्वताला हलवता येणार नाही. बरोबर. इतका तो स्थिर आणि निश्चल असतो. तसंच निश्चल चित्त हे ज्यानं काय नष्ट चित्त केलेलं आहे अशा पुरुषाचं असतं, स्थिर असतं. मग त्याच्यासाठी काय तर त्याला वैसे ही बाह्य और अभ्यंतर सुख दुःख की दशा आहे. सुख दुःख मान अपमान म्हणजे थोडक्यात द्वैत. बरोबर. द्वंद्व द्वंद्व जेवढी आहेत त्या द्वंद्वांचा परिणाम चित्तावर होतच नाही. असे जे ऋषी मुनी आहेत किंवा महात्मा आहेत त्यांच्या बाबतीतली उदाहरणं सांगतायत की ज्यांचं नष्ट चित्त झालेलं आहे असे जे आहेत त्यांच्यामध्ये ही गोष्ट होत नाही हे तू समजून घे. त्यांना दुःख सारखंच सुख पण सारखंच, त्यांना दगड माती आणि सोनं सगळं सारखंच असं त्यांचं चित्त झालेलं असतं. असे जे महात्मा आहेत त्यांचं चित्त नष्ट झालेलं आहे असं तू समज. म्हणजे त्याला एक उदाहरण दिलं की असे जे महात्मा असतात त्यांच्या बाबतीत ही घटना घडलेली असते. पुढचा श्लोक. अयम सोहमयम नाहम इति चिंता नरोत्तमम खर्वी करोति यम न अंतर्नष्टम तस्य मनो विदुः. यह सात बीते का शरीर ही प्रसिद्ध मैं हूं, यह उससे अतिरिक्त घट आदि सब में नहीं हूं. इस प्रकार की तुच्छ भावना जिस पुरुषाग्रणी को भीतर से संकुचित नहीं करती, विद्वान उस पुरुष के चित्त को नष्ट चित्त कहते हैं. ज्याच्यामध्ये एकांग म्हणजे काय तो आनंद एकरस झालेला नाही. म्हणजे तो सर्व पदार्थांमध्ये ब्रह्माची अनुभूती घेत नाही. तो मला वेगळं मानतो आणि आजूबाजूच्या गोष्टींना वेगळं मानतो. मी असं आहे, दुसरा तसा आहे, याच्यामध्ये भेदभाव करतो असा जो आहे त्याचं चित्त नष्ट झालेलं नाही असं तू समज. याच्यामध्ये दुसरा त्यांनी हे दिला काय दृष्टांत दिला की जे ऋषीमुनी आहेत त्यांच्यामध्ये द्वंद्व नष्ट झालेली असतात हे पहिलं सांगितलं. ज्यांचं चित्त नष्ट झालेलं आहे त्यांच्यामध्ये द्वंद्व नष्ट झालेली असतात आणि त्याच्याशीच अनुषंगाने दुसरी ही भावना काय सांगितली तर
बाहेरच्या गोष्टींमध्ये सुद्धा ते भेदभाव करत नाहीत. सर्वांमध्ये ब्रह्मच अस्तित्वात आहे याची जाणीव त्यांना सतत असते. कारण ते प्रत्येक पदार्थामध्ये ब्रह्म पाहत असतात. काही प्रॉब्लेम नाही ना? समजलंय ना? हा, पुढे. आपत कार्पण्य उत्साहो मदो मांद्यम महोत्सवः यम नयन्ति न वैरूप्यम तस्य नष्टम विदुर्मनः. जिस नररत्न को आपत्ती, कार्पण्य यानी दारिद्र्यता, उत्साह यानी पुत्रादि प्राप्ति युक्त हर्ष, मद मंदता और अ, महोत्सव यानी विवाह आदि विरूपता की और नहीं ले जाते, विद्वान लोग उसके चित्त को नष्ट कहते हैं. आता एकदम गुळगुळीत करून सांगितलं की समजून घ्या की नुसते आता वरचे जे श्लोक होते त्याच्यामध्ये सुख दुःख अशा गोष्टी समजून झाल्या. आता त्याचे उदाहरणासहित देतात की काय काय नाही तर नररत्न को आपत्ती, कार्पण्य, उत्साह हे सगळं वेगवेगळं आहे बघा. आपत्ती आली तरी तो सारखा स्थिर राहतो. त्याला दरिद्रता आली तरी त्याला काही फरक पडत नाही. त्याला अतिश्रीमंत केला तरी त्याला काहीही फरक पडत नाही. त्याला काय उत्साह म्हणजे त्याला पुत्रप्राप्ती झाली किंवा घरात काय लग्न झालं, कार्य झालं, काय असेल ते, त्याच्यानं तो काय होत नाही, फुलूनही जात नाही आनंदाने आणि तो दुःखाने हरूनही जात नाही. असा जो आहे त्याला काय म्हणायचं आहे तर त्याचं चित्त नष्ट झालेलं आहे असं तू समज. पुढे. एष साधो मनोनाशो मनोनाशो नष्टम चेह मनो भवेत्. चित्तनाशा चित्तनाश दशाचैषा जीवन मुक्तस्य विद्यते. हे साधो, इस लोक में यही चित्त का विनाश है और इसी को नष्ट चित्त भी कहते हैं. आणि यही जीवन मुक्त महानुभाव की चित्तनाश दशा है. जे जे लोक पृथ्वी तलावर अस्तित्वात आहे परंतु ज्यांनी काय केलेलं आहे, पुरुष तत्व जाणलेलं आहे, ब्रह्मतत्व जाणलेलं आहे, जे पृथ्वी तलावर अस्तित्वात आपल्या समोर सदेह आहे, अशा माणसांचं किंवा ऋषीमुनींचं, महात्म्यांचं आपल्या समोर आपण दर्शन घेत असतो अशा लोकांचं चित्त नाश झालेलं आहे. हे जर तुला समजून घ्यायचं असेल तर तुला अशा पद्धतीत बघावं लागेल की जो हर्षोल्लासामध्ये वाहत नाही, जो दुःखामध्ये वाहून जात नाही, ज्याच्या मनामध्ये द्वंद्व शिल्लकच राहिलेली नाहीत, जो सर्व गोष्टींमध्ये ब्रह्मतत्वच बघतो असा जो असतो त्यालाच फक्त चित्त नाश झालेला आहे असं आपण समजावं. आणि ही दशा जीवनमुक्त महानुभावांची असते. ठीक आहे. आज आपण इथे थांबूया. आज आपलं कितवा श्लोक झाला बघा, 15वा श्लोक झालेला आहे सर. ओके, उद्या 15-16व्या पासून चालू करू. फार नाहीये मोठा हा, छोटा आहे. उद्या आपलं हे संपेल. बरोबर, योग वशिष्ठ आपलं उद्या संपेल. हरिओम सर्वांना.